तिने डिप्लोमा केलेला आहे. प्रशिक्षण ट्रेनर, शासन मान्य पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण संस्था म्हणजे ज्याला SAA म्हणतात, यामध्ये तिने प्रशिक्षक म्हणून काम करते. संवाद कौशल्य प्रशिक्षक सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे विद्यापीठाच्या वरिष्ठाला व्याख्याता आणि वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना संवाद कौशल्याचं ती प्रशिक्षण देते. त्याचप्रमाणे तिच्या 4000हून अधिक कार्यक्रमांचं तिने यशस्वी आयोजन केलेलं आहे, ज्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण लोकांना बोलायचं कसं, संवाद कौशल्य कसं साधायचं हेच मुळात जमत नाही. आमदार खासदार होतात, पण त्यापूर्वी त्यांना हे समजत नाही की आपण वक्ता कसं व्हावं, बोलावं कसं, हे कौशल्य आहे. आणि हे कौशल्य तिने स्वतः आत्मसात केले आणि इतरांना सुद्धा आत्मसात करण्यासाठी ते कौशल्य ती शिकवत असते. तिने कॉर्पोरेट कार्यक्रम केलेला आहे. तिच्यावर अनेक व्यावसायिक जबाबदाऱ्या आहेत. ती आनंद मंगल कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलपमेंट सेंटरची अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे संचालक आहे श्री आनंद मंगल एज्युकेशन इन्स्टिट्यूट माध्यम व निर्मिती. 1000हून अधिक लघुपट, माहितीपट, चरित्रपट याची ती निर्माती आहे. पहा, लघु म्हणजे काय करू शकते आणि याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. ती लेखिका आणि सर्जक आहे. तिने अनेक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. प्रवचन कला, भाषण कला, साधना, आविष्कार, सूत्र संचालन कला, त्याचप्रमाणे आकर्षक मेहंदी डिझाईन, गुलू गुलू बोलू लहान मुलांच्यासाठी, गोष्टीरूप भगवान महावीर व इतर साहित्यिक कार्य, विविध मासिके व वृत्तपत्रामध्ये तिने लेखन केलेलं आहे. 1000हून अधिक माहितीपटांच्या पटकथा लेखन तिने केलेलं आहे. एवढंच नाही तर वैद्यकीय सेवा सुद्धा करते, कारण की मुळात BHMS म्हणजे डॉक्टर आहे, त्यामुळे वैद्यकीय सेवा सुद्धा ती करते. श्री आनंद होमिओपॅथिक कन्सल्टन्सीच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर तिने यशस्वी उपचार केलेले आहेत. पिकलिया सुखाचा खरी मिळू याचा संपादक ती आहे. स्वानंद मासिक हे ती काढते. विशेष कार्य टिस्को उद्धार उपक्रमाअंतर्गत अंध, मूक व बहिरा मुलांसाठी शारीरिक आरोग्य जनजागृती व्याख्याने ती देते आहे. ती स्वतः डॉक्टर आहे. ती सूत्रसंचालन उत्तम करते. संवाद कौशल्य तिच्याकडे आहे. ती प्रेरणादायक वक्ता आहे. शिक्षक प्रशिक्षक, प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्यानकार, मुलाखतकार अशा अनेक बहुमुखी आणि बहुरंगी असं तिचं व्यक्तिमत्व आहे. जागृत आपले यांच्याकडून तिने कीर्तनाचे अध्ययन केलेले आहे. आणि आज आपण तिचा स्वतः ती कशी कीर्तन करते हे पाहणार आहोत. आणि माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून होतं की एकदा श्वेताला आपल्या इथे बोलवायचं आणि सर्वांना त्याचा लाभ द्यायचा. मी फार बोलत नाही, तिने भरपूर परिचय या ठिकाणी माझ्याकडे दिलेला आहे. पण तिथं ते सांगत नसेल तर माझाच काय ठरवलं. आपल्याला तिचं कीर्तन ऐकायचंय, माझं व्यक्तिगत प्रवचन नाही. तिथं आपण तिला सांगूया आणि कीर्तनाला हॅलो 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 नमस्कार. 6:30 वाजले. आता आपण कीर्तनासाठी प्रारंभ करूया.
आणि त्या परिहारामध्येच मी ऋण व्यक्त करू इच्छिते. धन्यवाद.
माई नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून जगी परे ऊन परते घर तेथे राहू निरंतर सर्व सत्ता हाता नामयाचा खेचर दाता बोला कुंडली गवला प्राप्त समयी प्राप्त ठिकाणी आज या मोरजाई ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जे कीर्तनाचं आयोजन नियोजन व संयोजन केले त्याबद्दल थोडा परिहार करू इच्छिते. आजच्या चिंतनासाठी घेतलेला अभंग संत नामदेव महाराज आद्य अभ्यंगकार आद्य अभंगकार ही वाणी कशी स्लीप होते ह्याबद्दलच हा अभंग घेतलेला. आद्य अभंगकार आद्य कीर्तनकार आद्य आत्मचरित्रकार आपल्या संत वाङ्मयांमध्ये ज्यांची वेगळी छाप आहे असे संत नामदेव महाराज यांचा घेतलेला हा अभंग बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल. या वाणीने आपण अनेकांना दुखवतो आणि अनेकांना सुखावतो. त्याबद्दलचा हा घेतलेला अभंग माझ्या अल्पबुद्धीने चिंतनासाठी केलेला हा प्रयास आज खरंच आल्यानंतर मन भरून आलं. ज्येष्ठ नागरिक संघ असं म्हटल्यानंतर असं कुठेतरी डोळ्यासमोर येतं की नाही कुठेतरी जीवनाचा हा उत्तरार्ध भाग की पुढे चालवायचा आहे, कुठेतरी जीवनामध्ये विरंगुळा हवाय म्हणून केलेला हा प्रयास. परंतु खरंच मनस्वी सांगते की इथे आल्यानंतर एक वेगळाच उत्साह वेगळीच लगबग होती. मी ऋणात राहू इच्छिते, आभार व्यक्त करू इच्छिते माडगुळकर सर मॅडम देशपांडे काका व झिरपे काका की ह्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जे नवचैतन्य तुम्ही निर्माण केलेलं आहे. आताच नवचैतन्य हास्य क्लब ह्याचा उल्लेख झाला आणि नवचैतन्य हास्य क्लबचे काटेसर जे आहेत त्यांच्यावर बायोग्राफी करण्याचं जे काम होतं ते मी केलेलं आहे. खरंतर जेव्हा एक एक क्षण आपण ह्या वयामध्ये अनुभवतो आणि तो आनंदात घालतो. येणारा क्षण कुठला आहे, पुढच्या क्षणी काय होणार आहे ते कोणालाच माहिती नाहीये. परंतु आलेला क्षण मी कशा प्रकारे व्यतीत करणार आहे हे आपल्या स्वतःच्या बुद्धीवर असतं, आपल्या स्वतःच्या विचारसरणीवर असतं. श्रोते हो, वर्षानुवर्ष लोक रामायण महाभारत वाचतच असतात, सच्च्या दिलाची हाक ऐकतच असतात. युग बदलते, काळ बदलतो, पण माणूस तर तोच राहतो आणि शाश्वत मूल्ये ती अतीतातीतच राहतात. आणि म्हणूनच मोरजाई ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आपला प्रत्येक क्षण आनंदात व्यतीत करत जातात अशी अनुभूती इथे आल्यानंतर आज चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी मी मनस्वी आभार व्यक्त करू
इच्छिते की ज्यांच्यामुळे ह्या हृदयीचे भाव तुमच्या हृदयापर्यंत कीर्तनाच्या माध्यमाने मला देतात, ते म्हणजे माझे आई वडील, माझे सासू सासरे आणि माझे मामा स्वर्गीय रवींद्रजी गौतमचंदजी रायसर यांच्या प्रेरणेमुळे कीर्तन क्षेत्रात जैन समाजातील महिला पाऊल टाकते आणि तिला लोक अगदी भरभरून प्रेम करतात. यासारखी भाग्याची गोष्ट मला माझ्या जीवनात वाटते. दुसरी गोष्ट म्हणजेच की जोपर्यंत कीर्तनामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कीर्तन सांग पुढे अंग हरिरूप, जोपर्यंत कीर्तनामध्ये अशी स्वर ब्रह्माची आणि नाद ब्रह्माची साथ मिळत नाही तोपर्यंत ते कीर्तन फुलत नाही. माझ्या साथीला असणारे संवादिनीवर प्रकाशजी कुलकर्णी व सौरभजी करकरे यांचेही मी मनस्वी खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांच्या साथीने ते कीर्तन फुलणार आहे. त्याचबरोबर माझ्या समोर ही चिमुकली मंडळी तुम्ही बघताय. खरंच आपल्या संस्कृतीला वाचवायचं असेल, पाश्चात्य संस्कृतीचं आक्रमण थांबवायचं असेल तर कळकळीची माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या जनरेशनला कीर्तनाला आणलं पाहिजे, कीर्तनाला बसवलं पाहिजे. आपल्याकडे 50,000चा मोठा टीव्ही आहे पण साधं 50 रुपयाचं पुस्तक नसेल तर ती एक खूप मोठी खंत आहे शोधते. कारण की तुम्ही वाचाल तर वाचाल आणि तुम्ही जसे संस्कार मुलांना देता, जशा प्रकारे त्यांना घडवता, प्रत्येक गोष्ट त्यांना शिकवण्याची गरज नसते, ते बघून शिकत असतात. मी खूप खूप आभार व्यक्त करते माझ्या समोर असणारे ओजस निलेश राठोड, निमान क्षितिज कटारिया, निमान श्रेयस कटारिया और क्षितिज श्रेयस कटारिया यांचे जोरदार टाळ्या या भागात. खूप खूप धन्यवाद आजच्या चिंतनासाठी घेतलेला. खरंच आपल्याला देवानं ही 2.5 इंची जीभ दिलेली आहे आणि त्या 2.5 इंची जीभेवर सर्वस्वी आपलं व्यक्तिमत्व डिपेंड आहे की लोकांना तुम्ही लोकप्रिय असणार आहात की नाही. प्रत्येकाचं या भूतलावर कार्य ठरलेलं आहे. प्रत्येक जीव जन्माला येतो आणि आपलं कार्य करून निघून जातो. ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं तुम्ही कुठल्या उद्देशाने भूतलावर जन्म घेतला तर माऊलींनी सांगितलं अवघा संसार सुखाचा करीन आनंद वाटी नाही. संत तुकारामांना विचारलं तर ते म्हणाले आम्ही वैकुंठीचे वासी आलो विठोबाच्या चरणाशी. रामदास स्वामींना विचारलं तुमचा उद्देश काय? बंध आनंद या राघवाचा. भगवान महावीरांना विचारलं तुमचा उद्देश काय? ते म्हणले अहिंसा परमो धर्म. तसेच नामदेवांना विचारलं तुमचा उद्देश काय आहे तर ते म्हणाले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप. असा प्रत्येकाचा उद्देश ठरलेला आहे. पण त्या उद्देशाने जेव्हा आपल्याला वागायचं असतं, तेव्हा बोलायचं असतं, तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व खुलत असतं. संत नामदेवांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं. कुठलाही आडपडदा न आणता आपलं आत्मचरित्र आपल्या चुका झाकण्यातच जातं. परंतु नामदेव गाथेमध्ये आणि स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये संत नामदेवांनी आपल्या ज्या ज्या चुका झाल्या होत्या त्या सरळपणे सांगितल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी वाणी असते, ही जी जिव्हा असते, ती 2.5 इंची जिव्हा. एकदा काय झालं, कबीरांचा डोळा बघा. कबीर म्हणतात एकदा जीभ आणि दातांचा संवाद चालला होता. दात म्हणतात जिभेला हम 32 तू अकेली ऐसे चाव चबाए. कुलकर्णी सर, हम 32 तू अकेली ऐसे चाव चबाए. तर ती जीभ आहे 2.5 इंची जीभ. ती काय म्हणते? एक बात तेरी बोल लो 32 निकल जाए.
बरोबर आहे. म्हणजेच काय, हम जैसा बोलते हैं, हम जितना बोलते हैं, उसी से ही हमारी भीतरी असलियत का पता चलता है. आपण संत नामदेव महाराज काय म्हणतात, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. आपण असं बोललं पाहिजे की त्या विठ्ठलाला, त्या परमात्म्याला असा आनंद झाला पाहिजे की खरंच की मला काहीतरी मनस्वी आनंद मिळतोय, हा चांगला काम करतोय. आपण हा रे म्हटलं की पुन्हा काय येणार आहे, का रे. आपण अहो म्हटलं की पुन्हा काय येणार आहे, का. म्हणजेच काय, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाचे ठाई. आपण जे बोलतो त्याच्या प्रत्येक वाणीमध्ये एक असं प्रेम झळकलं पाहिजे. वाणी जैसी करणी त्याची, एक साथी आहे, वाणी जैसी करणी त्याची, निष्ठा त्यावरी जडते. वाणी जैसी करणी त्याची, निष्ठा त्यावरी जडते. आपण म्हणतोय की नाही, मला कोणी किंमतच देत नाहीये, सासूबाई माझं ऐकतच नाहीये. सासू म्हणजे काय, सारख्या सूचना. आणि सून म्हणते सूचना नको. अशी परिस्थिती आल्यानंतर खूप आनंद झाला. इथे नारी शक्तीला बघितलं आणि खरंच असं म्हणतात, नारीमुळेच घरामध्ये स्वर्ग निर्माण होतो, मांडगुळकर सर. आणि नारीमुळे घरामध्ये नरकही निर्माण होतो. कारण की आपल्या पुराणामध्ये आपण बघितलेलं आहे, वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये आपण ऐकलं आहे, वाचलेलं आहे, ग्रंथाचा अभ्यास करताना एवढं लक्षात आलं की स्त्री सुखाचा सागर असते, स्त्री प्रेमाचे आगर असते, स्त्री करुणेचे अंबर असते, स्त्री स्वर्गाचे द्वार असते, स्त्री देवाचाही देव असतो, स्त्री निस्वार्थ भाव असतो. ती अहिल्या असते, ती कौसल्या असते, ती मंदोदरी असते, ती कुंती असते, ती मंथरा असते, ती कौशल्या असते, ती सीता असते. आणि अशी जेव्हा स्त्री, जेव्हा हे विश्व साकारते, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या घराला एक स्वर्ग रूपी आणत असते. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात की प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रघुमाई. आपण आपल्या बोलण्यातून प्रत्येकावर अशी छाप पाडली पाहिजे की आपल्या बोलण्यामधला इगो. नामदेव महाराजांनी आज नामदेव महाराजांचा अभंग चिंतनासाठी घेतलाय, तर त्यांच्या आत्मचरित्रातला एक तुम्हाला छोटासा किस्सा सांगते. नामदेव महाराज म्हणजे तुम्हाला माहिती आहे, लहानपणी ज्यांच्या हातातून, नाम्याच्या हातातून पांडुरंग जेवायचा, पांडुरंग जेवायचा. जसा जसा हा नाम्या मोठा झाला, नामा मोठा झाला, लग्न झालं, जनाई त्याच्या बायकोचं नाव जनाई म्हणाली, अहो कुठे जायची तयारी झाली आहे का. तर नामदेव महाराज म्हणाले, हो, आळंदीला संत मेळा भरलेला आहे, तिथे मी जाऊन येतो. नामदेव महाराजांना थोडा इगो होता, गर्व होता की माझ्या हातून कोण जेवतो, पांडुरंग जेवतो. नामदेव महाराज निघाले आणि आळंदीचा मेळावा लागला होता. संत ज्ञानेश्वर, संत चोखोबा नमस्कार म्हणतो की नाही, आणि त्याचं प्रत्युत्तर आपल्याला द्यावं लागतं की नमस्कार. आता हाय आल्याचा जमाना आला, व्हॉट्सअपवर आपण हाय करतो, परंतु नमस्कारामध्ये किती गोडवा आहे. नमस्कार केला, ज्ञानदेव उठले, उठले ते ज्ञानेश्वर, केले ते नमन. निवृत्तीनाथ उठले, सोपान उठले, मुक्ताई उठली, परंतु नामदेव जागेचे हले ना. त्यानंतर मुक्ताई विचार करू लागली आणि ती सोपान दादाला म्हणतीये, सोपान दादा, ज्यांना भेटला शेजार पांडुरंगाचा,
का रे ते उठेना जागेवरून? तेव्हा सोपानं काहीच म्हटलं नाही. गोरोबा काका आले. मुक्ताईने गोरोबा काकांच्या कानात जाऊन काहीतरी सांगितलं. गोरोबा काकांनी एक मडकं घेतलं आणि ते म्हणले, चला आता आपण ही सगळ्यांची मडकी तपासतो. म्हणजे बघा, वाणीमध्ये जर इगो निर्माण झाला, अहंपणा निर्माण झाला आणि ज्यांना सद्गुरु अनुग्रह नव्हता ते नामदेव महाराज होते. तर झालं, गोरोबा काका आले. हा दृष्टांत देखील तुम्हाला पटकन म्हणजे समजेल. गोरोबा काका आले. गोरोबा काकांनी ज्ञानेश्वरांच्या डोक्यावर मडकं मारलं आणि म्हणाले, असं मानलं, हा पक्कय पक्कय. निवृत्तीनाथाकडे आले, सोपान देवाकडे आले, मुक्ताईकडे आले, पक्कय पक्कय. आता बारी कोणाची आली? नामदेवांची आली. नामदेवांच्या डोक्यावर मडकं टाकलं आणि ते मडकं कळकळून आवाज आला, आई. तेव्हा गोरोबा म्हटले, कच्चय 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 असंच म्हणतात. सगळे संत काय करू लागले? हसू लागले. हे बघितल्यानंतर नामदेवांना अतिशय वाईट आणि ते घोड्यावर स्वार झाले आणि निघाले आपल्या पंढरी रायाकडे. तेव्हा एक गावदार रसिक हो, भजन सोडून निघाले नसे, संत हासती येता हरे नसे. पांडुरंग नित्य आमचा सांगू चुकले, तोच जवळचा रावणातल्या आला नामया. त्याने बोलला पंढरी राया, कामराज संत कानूची अशी जागती गती, कानूची अशी जागती गती. का अशी तुझी गती झाली? पंढरी राया म्हणाला. तेव्हा नामदेव महाराज म्हणाले, अरे मला, मी तुला रोज जेवू घालतोय आणि मला हे हसताय. तेव्हा पंढरी राया म्हणाला, जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये गुरुचा सद्गुरु अनुग्रह नाही नामा, तोपर्यंत तुझ्या वाणीला, तुझ्या जीवाला, तुझ्या जीवनाला अर्थ नाही. आवश्यक सूत्र, प्रतिगमन सूत्र, जे जैन धर्मात एक आगम आहे, त्यामध्ये खूप सुंदर दाखला दिला आहे. गुरुचं महात्म्य काय असतं, गुरु आपल्याला कशी वाणी देतो. गुरुदीपक गुरु चांदनो, गुरुबिन घोर अंधार, पलकन विसरू आपले, गुरुमुझ प्राण आला. सुरेवा दुःख मेटवा, यही हमारी आन. मोर दासनी विनंती, सुजो कृपा निधान. मोर दासनी विनंती, सुनजो कृपा निधान. हे पंढरी राया. तेव्हा पंढरी राया म्हणाले, अरे जा ओला नागनाथ येथे जा, तेथे विसोबा खेचत वाट बघतायत, त्यांच्याकडून तू सद्गुरु अनुग्रह घे. आणि खरंच नामदेव महाराज तिथे गेले, विसोबा खेचत तिथे होते, त्यांच्याकडून सद्गुरु अनुग्रह मिळाला. आणि खरंच नामदेवांचं जीवन अगदी पावन झालं की त्यांनी ज्या ज्या कीर्तनामध्ये आपली वाणी बोलली ते ते कीर्तन लोकांना अगदी श्रवणी, अरे नामदेवांची अमृत तुल्य वाणी, श्रवणी येता लोचनी येते पाणी. अरे त्यांच्या कीर्तनामध्ये सोळे जैत भारी, म्हणजे स्वतः पांडुरंग यायचा आणि त्यांच्या कीर्तनामध्ये नाचायचं. अशी वाणी कोणाची झाली? नामदेव महाराजांची झाली. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जर आपली वाणी गोड असेल तर तुमच्याकडे सर्व लोक कशी येतील? पडत पडत येतील. नाहीतर तुमची जर जीवा खडूस असेल, आलीमेली येते. बरोबर आहे की नाही? म्हणजे
म्हणजेच काय, तुमच्या वाणीने तुम्ही लोकांना आपलंस करू शकता. शब्दाची ही किमया असते रसिक श्रोते. एका कवीनं म्हटलंय की शब्द पूजा, शब्द ईश्वर, शब्द हा तर ध्यास आहे. शब्द या सारस्वताचा अल्पसा भावनांचे दूत शब्द, भावनांचे संक्रमक शब्द. कधी हसवतात शब्द, कधी रडवतात शब्द. अहो कधी कधी मन फुलवतात शब्द. तर असा शब्द महिमा अपार की मोरजाईच्या या ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये कीर्तनामध्ये नामदेव महाराजांचं गुणगान ऐकताना अपुरे पडतात. असा हा शब्दांचा महिमा. आपली ही वाणी भगवान महावीरांनी सांगितलंय, मिठो मिठो बोल थारो कई बिघडे, कई बिघडे थारो कई बिघडे, मिठो मिठो बोल थारो कई बिघडे, कई बिघडे थारो कई बिघडे. देवाला जर विचारलं की देवा तुला कुठली भाषा आवडणार आहे, तर तो देव काय म्हणेल, तू जसं कर्म करशील तशी भाषा मला आवडते. परे ऊन परते घर तेथे राहू निरंतर. ललित सहस्त्रनामामध्ये आपल्या 4 वाचा सांगितलेल्या आहेत. पश्यंती परा वैखरी, पश्यंती परा वैखरी, पश्यंती परा वैखरी. मध्यमा, मध्यमा म्हणजे तुमचा जो गळ्यातून स्वर येतो ती मध्यमा. पश्यंती म्हणजे तुमच्या हृदयातून जो येत असतो. परा म्हणजे काय, तुमच्या नाभीतून जो येतो. अशा आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून बोलत असतो. आपण म्हणतो ना, आपल्या बाळाची नाळ कुठे जुळलेली असते, नाभीशी जुळलेली असते, बरोबर की नाही. त्यामुळे ज्याची नाळ नाभीशी जुळलेली असते ती असते आई, ती असते आई. आणि आई कधीच आपल्या बछड्याबरोबर, आपल्या मुलाबरोबर फक्त मध्यमातून बोलत नाही, वैखरीतून बोलत नाही, पश्चंतीतून सुद्धा फक्त बोलत नाही. ती फक्त बोलते परे ऊन परते, अशी ही आई असते. अहो आई काय असते, आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. आई आपल्या मुलाला वेगवेगळे संस्कार देते, संस्कृती देते. आणि म्हणूनच म्हटलं जातं, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना. म्हणतोय ना, अगरे पोटाच्या कळकळीने सांगते तुला, नको जाऊस, नको करूस, नको बाहेरचं खाऊ, बरोबर आहे की नाही. क्षितिज घरचं खा, डब्बा संपूर्ण फिनिश कर, आई सांगते ती. आणि मला अत्यंत वाईट वाटतं जेव्हा जेव्हा वृद्धाश्रमामध्ये कार्यक्रमाला जाते, जेव्हा जेव्हा वृद्धाश्रमामध्ये त्या लोकांना भेटते, तेव्हा खरंच ज्या मुलांना जेव्हा गरज होती तेव्हा आई वडील होते, आणि जेव्हा त्या आई वडिलांना गरज आहे तेव्हा ती मुले कुठे असतात, बाहेर असतात. ही आपली सद्य परिस्थिती आहे, ही आपली सध्याचं हे वातावरण आहे श्रोते. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात, परे ऊन परते घर तेथे राहू निरंतर. खरंच या जगामध्ये निस्वार्थी प्रेम करणारे फक्त आणि फक्त आई वडील असतात, जी आपल्याला चांगली वाणी देतात, चांगली बुद्धी देतात, चांगले संस्कार देतात.
प्रेम नक्की काय असतं ते देवानं जगण्यासाठी दिलेलं ऍडव्हान्स मध्ये पाठबळ असतं श्रोते. आणि हे पाठबळ जेव्हा आपल्या पाठीशी असतं श्रोते तेव्हा खरंच नामदेव महाराजांचा हा अभंग सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही की बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रघुमाई, परेहून परते घर तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आली हाता नाम याचा घेतला जाता. सद्गुरु अनुग्रह मिळाला, नामदेवांच्या हाती सर्व सत्ता आली, नाचू कीर्तनाचे नक्की ज्ञान दीप लावू. अरे आपल्याला वाटतं नामदेव महाराजांनी भागवत धर्माचा प्रचार भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकांपर्यंत गेला, महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या. नामदेव महाराजांनी आपल्या अभंगाला हिंदीमध्ये, मराठीमध्ये, संस्कृतमध्ये, वेगवेगळ्या भाषेमध्ये गायले. नामदेव महाराजांसारखे जर व्हायचे असेल ना बाबा, तर आपल्याला ही पथ्य पाळणं गरजेचं आहे की बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल. आपल्याला जर मुलांनी विचारलं की बाबा बाबा, तर आपण काय म्हणतो, काय रे सारखं सारखं काम रे डिस्टर्ब करतोय. पण तेच आपण त्याला म्हटलं, हा काय रे बाळा, काय हवंय तुला. म्हणजे त्या मुलाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवावी लागत नाही. ते तुमच्या जिभेच्या वाणीने तुम्ही जे बोलताय, त्या मुखातून जे शब्द फुटतायत त्याच्यातून ते ग्रहण करत असतात. शिव्यांचा क्लास कुठे आहे? पसायदानाची संज्ञा द्यावी लागते, भक्तामराचे गाथे शिकवावे लागतात, ज्ञानेश्वरीच्या पारायणाला येऊन बसवावं लागतं. परंतु भांडणं कशी करायची हे शिकवावं लागत नाही. शिव्या कशा द्यायच्या ते शिकवावं लागत नाही. त्यामुळे नामदेव महाराजांचा खरंच आपण जर अभंग प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये उतरवला तर खरंच आपलं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की आपल्या जीवनाची गाडी ही अशीच चालू असते. या जीवनाच्या गाडीमध्ये अनेक खास खळगे येतात, अनेक स्पीड ब्रेकर येतात. परंतु नामदेव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संस्कृतीचा जर ठेवा असेल, तुमच्याकडे आत्मविश्वासाचं जर इंधन असेल, तर ही जीवनाची गाडी अगदी स्पीड ब्रेकरवरही तुमच्या वाणीने सुरळीत चालू शकते. प्रत्येक सून जेव्हा नवीन घरी येते तेव्हा घरी आल्यानंतर मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये, व्याख्यानामध्ये, सुरेखा कटारिया मॅडम, माझी आई, हजारो प्रवचनं झाली आहेत, नेहमी सांगताना ऐकलंय की जर तुम्ही नवीन घरी आला आहात तर तुमचे 5 वर्ष त्यांना द्या, पुढचे 50 वर्ष तुमचे असणार. त्यामुळे आपल्या वाणीवर हे सगळं साध्य आहे की आपण लोकांना हवेसे करतो की लोकांना आपण नकोसे करतो. तर आपण आता मध्यांतरीमध्ये एकदा अभंगाचं गायन करूया, गजर करूया आणि नंतर उत्तरार्धामध्ये आपण जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर ऋषभदेव भगवान यांचं आख्यान जाणून घेणार आहोत. तर आपण एकदा अभंगाचं गायन करूया. बोलू ऐसे बोले
जागा आणि सर्व तिन्ही चमू आणि तुम्ही पण आपण सर्वजण भजनामध्ये रंगवायचंय. टाळ्या वाजवायला कमी पडायचं नाहीये, भजन गायला कमी पडायचं नाहीये. या मुखातून आपल्याला देवाचं नामस्मरण करायचंय. या वाणीने आपल्याला देवाला काय करायचंय, ते बोलवायचंय. तर सर्वजण म्हणूया, अच्युतम केशवम तेव्हा सुधीर गाडगे आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी आले. तेव्हा सुधीर गाडगे आम्हाला म्हणाले की श्वेता, टाळ्या का वाजवायच्या, की टाळ्या या दोन प्रकारच्या असतात. एक असतात टाळ्या आणि दुसऱ्या असतात कंटाळ्या. तर आपण कुठल्या वाजवल्या? आता आपण या उत्तरंगामध्ये आख्यान बघणार आहोत. जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर असणार आदिश्वर, युगादिदेव, प्रथम राजेश्वर दादा असणारे ऋषभदेव भगवान चारुदत्त बुवा आपळे गुरुजी, माझे गुरु, आणि रोहिणीताई परांजपे यांच्या मार्गदर्शनाने हे माझं आजचं तुमच्या इथे सेवेसाठी घेतलेलं 11वं कीर्तन आहे. 1.5 वर्षाआधी कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलं. मला बुवा म्हणायचे, बेटा श्वेता, वर्षातून फक्त 3 कीर्तन करायची. परंतु असा अभ्यासाचा एक व्यासंग की या 1.5 वर्षामध्ये 25 प्रवचन आणि 11वं हे कीर्तन करण्यासाठी मी तुमच्या सेवेसाठी पात्र झाले. की माँ सरस्वतीची अहम कृपा, माझे आई वडील, गुरुजनांचा आशीर्वाद, आणि ज्यांनी खरंच माझ्या जिभेला एक वेगळं वळण प्राप्त करून दिलं असे माझे सर्व गुरुतुल्य गुरुदेव परमपूज्य अमर गुरुजी महाराज साहेब यांच्या अमरदीप पुस्तकातील सरस्वतीचा एक श्लोक आहे. ओम अर्हम मुख कमल वासिनी पापाक्षयकरी श्रुत ज्ञान ज्वाला सहस्र जनिते सरस्वती मत पापम हन हन द द शाम
शिं शुं शों शहा क्षीर धवले अमृत संभवे वम वम हुम हुम स्वाहा. हा श्लोक ओम ऐं सरस्वत्यै नमः याचं केलेलं नामस्मरण आणि ओम असी आऊसान याचं केलेलं एक ध्यान, ह्यामुळे कुठलंही आख्यान असेल, कुठलीही कथा असेल, कुठलंही प्रवचन असेल, कुठलंही व्याख्यान असेल, कुठलंही सूत्रसंचालन असेल, कुठलाही परिसंवाद असेल, कुठलीही मुलाखत असू दे, अंध मुलं असू दे, मूक बधीर मुलं असू दे, किंवा पुणे जिल्ह्यातील सिनियर कॉलेजचे MBA कॉलेजचे छात्रगण, या सगळ्यांसमोर बोलण्याची जी शक्ती येते ती सरस्वती मंत्राने येते. आपण सरस्वती आणि लक्ष्मी या दोन बहिणी आहेत. आपण लक्ष्मीची आराधना करतो, पण माझी कळकळून तुम्हाला विनंती आहे की लक्ष्मी बरोबर आपण सरस्वतीची आराधना केली पाहिजे. सरस्वती एक तर बसलेली असते, ती लवकर येत नाही आणि ती आली की जात नाही. लक्ष्मी ही चंचल असते, कधी कधी जाईल त्याचा भरोसा नसतो. आणि तुम्हाला स्वानुभवावरून सांगते, एकदा जर सरस्वती आली तर लक्ष्मी आपसून येते. त्यामुळे रोज मुलांना सरस्वतीची आराधना करण्यासाठी प्रेरणा द्या, स्वतः करा. माणूस मरेपर्यंत काय असतो, विद्यार्थी असतो. आज ऋषभदेव भगवानांनी, ऋषभदेवांनी जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर अयोध्या नगरी, तिला विनीता नगरी असेही म्हणतात. आणि त्या विनीता नगरीमध्ये अयोध्येमध्ये तेव्हा तिसऱ्या आर्याला कालचक्र असते. तिसरा आरा संपण्यासाठी 3 वर्ष आणि 8.5 महिने राहिले. त्याच्या आधीची घटना आहे. त्यामध्ये तेव्हा राजा ही पद्धत नव्हती, तेव्हा कुलकर ही प्रथा, कुलपती होते, तेव्हा विवाह पद्धती नव्हती, तेव्हा कुठेही रोजगार करण्यासाठी कामाला जायचं, जॉबला जायचं, बिझनेस करायचा अशी पद्धती नव्हती. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसायचं, त्याला मागायचं आणि जे पाहिजे ते कल्पवृक्ष तुम्हाला देणार. अशी ही अयोध्या नगरी, विनीता नगरी. आणि त्यामध्ये नाभी कुलकर आणि त्याची पत्नी मरुदेवी. तर नाभी आणि मरुदेवी हे दाम्पत्य होते. तेव्हा युगनिका काळ होता, म्हणजे आई वडिलांना एक मुलगा एक मुलगी जन्माला येईल आणि त्यांचाच पुढे काय होईल, संबंध होईल आणि त्याच्यातूनच पुढे ती प्रथा चालू होईल. नाभी कुलकर आणि मरुदेवी माता यांना दिवस गेले. जेव्हा तीर्थंकराच्या आईला स्वप्न पडतात, म्हणजे ज्या मातेच्या पोटी तीर्थंकर असतात त्यांच्या आईला 14 स्वप्न पडत असतात. आणि त्या 14 स्वप्नामध्ये मरुदेवी मातेने बघितलं, मला पहिल्या स्वप्नामध्ये ऋषभ भगवान दिसले, ऋषभ दिसतात म्हणजे बैल दिसतात, ऋषभ दिसतात. आणि बाकीचे जे तीर्थंकर घडले, टोटल जैन धर्मामध्ये किती तीर्थंकर झाले, 24 तीर्थंकर झाले. तर 24 तीर्थंकरामध्ये बाकीचे जे तीर्थंकर आहेत त्यांच्या आईला प्रथम स्वप्नामध्ये हत्ती दिसतो आणि ऋषभदेवांच्या आईला स्वप्नामध्ये काय दिसले, ऋषभ दिसले. इकडे मरुदेवी माताने हे स्वप्न नाभीला सांगितलं. नाभीने विचार केला, खरंच हे काहीतरी चांगलं शुभ चिन्ह आहे. त्यानंतर मरुदेवी माता गरोदर असताना अनेक सुखकर काळ होता. कल्पवृक्ष होता, जे पाहिजे ते मिळत होतं. इकडे झालं, प्रसव झालं, मध्यांतरी मध्य रात्रीचा समय होता. मध्यरात्रीच्या समय वेदना सुरू झाल्या.
वेदना सुरू झाल्या आणि एक दिव्य बालकाचा तिथे जन्म झाला. बालिकेचा जन्म. दिव्य बालकाला बघितलं धर्मेंद्र मेरू पर्वतावरनं आले इंद्र भगवान. त्यांना माहिती होतं या आर्यामध्ये एक पुण्य आत्मा नाभीकडे जन्म घेणार आहे. त्यांनी त्या बाळाला उचललं, मेरू पर्वतावर नेलं, त्याचा अभिषेक केला आणि पुन्हा मरुदेवीच्या कुशीत ठेवलं. इकडे पहाट झाली. एक साखी आहे तशी गंमत. पहाट झाली दिशा उजळल्या, मावळली ती रजनी, दिव्य प्रकाश वेळे चोहीकडे उजळून गेली अवनी. अशी अवनी उजळून गेली. पहाट झाली. अयोध्या नगरीला खबर मिळाली की नाभी राजाच्या इथे युगल जन्माला आलेले आहे. सर्वजण अत्यंत खुश झाले. बालपणाचा जो काळ असतो तो अत्यंत रम्य असतो. हा तेजस्वी बालक ऋषभ, त्याच्या जांघेवर ऋषभचं चिन्ह होतं. म्हणून त्याचं नाव मरुदेवी माताने स्वप्नाशी संबोधित करून ऋषभ कुमार असं ठेवलं. ऋषभ कुमार लहानाचे मोठे होऊ लागले. अगदी छान वयामध्ये आले आणि वयामध्ये आल्यानंतर त्यांच्या बरोबर त्यांची जी युगलिका होती ती म्हणजे सुमंगला. ते खेळत असताना एका ताड वृक्षाखाली खेळत होते. ताड वृक्ष माहितीये सगळ्यांना. ताड वृक्षाखाली खेळतच होते. ताड वृक्षाचं फळ मोठं असतं आणि त्या ताड वृक्षाचं फळ तिथे खेळत असताना ते तिथे अजून एक युगल खेळत होते. तर त्या युगलमध्ये त्या मुलाच्या डोक्यावर ते फळ पडलं आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या बरोबर जी मुलगी होती तिचं नाव होतं सुनंदा. आणि इथे ऋषभ कुमाराच्या बहिणीचं नाव काय होतं? सुमंगला. तेव्हा युगलिका काळ होता. तेव्हा ही एकटी पडलेली सुनंदा काही गावातील कुलकर या कुलाकराकडे घेऊन आले, नाभीकडे घेऊन आले, नाभी कुलकरांकडे, आणि त्यांना म्हटले सुनंदा एकटी पडली. तेव्हा नाभीने विचार केला मी सुनंदाचा विवाह कोणाशी करून देणार? ऋषभ कुमाराशी करून देणार. अगदी तेजस्वी बालक. ऋषभ कुमाराची उंची 500 धनुष्य एवढी होती, म्हणजे 1314 हात आणि 1420 फीट एवढी उंची कोणाची होती? ऋषभदेवांची होती, ऋषभ कुमारांची होती. ते कौमार्य अवस्थेत 20 लाख पूर्व वर्ष राहिले. किती वर्ष राहिले? 20 लाख पूर्व वर्ष ते कौमार्य अवस्थेमध्ये राहिले. टोटल त्यांचं आयुष्य जे होतं ते 84 लाख पूर्व वर्ष. आणि त्यानंतर मग सुनंदाचा आणि सुमंगलाचा विवाह ऋषभदेवाशी झाला, ऋषभ कुमाराशी झाला. आणि जेव्हा सुनंदाचा विवाह ऋषभ कुमाराशी झाला तेव्हा खरं विवाह पद्धती अंमलबजावणी तेव्हा तिथे झाली. नाहीतर आधी काय होत होतं? भाऊ आणि बहिणींचं लग्न होत. ही बाहेरची मुलगी तेव्हा नाभी राजाने काय केली? ग्रहण केली, तिला आत्मसात केले आणि ऋषभ कुमाराशी तिचं लग्न लावून दिलं. अगदी वैवाहिक जीवन संपन्नतेनं चाललं होतं. ऋषभ कुमारांना ब्राह्मी सुंदरी बाहुबली भरत सह 99 पुत्र झाले. सुनंदाकडून त्यांना बाहुबली व सुंदरी झाली आणि सुमंगलाकडून भरत व ब्राह्मीसह 96 युगल जन्माला. त्यामध्ये एक वैशिष्ट्य असं होतं की पहिले युगल मुलगा आणि मुलगी जन्माला आले
परंतु नंतरचे जे होते ते 2 मुलं जन्माला आली. त्यामुळे ऋषभदेवांना 100 पुत्राची प्राप्ती. अहो ते ऋषभदेव भगवान होते की ज्यांनी आपल्या मानव जातीस वाणिज्य, स्थापत्य, चिकित्सा अशा वेगवेगळ्या व्यावहारिक भाषा शिकवल्या. ते ऋषभदेव भगवान होते ज्यांनी कृषी पद्धती विकसित आणली. तेव्हा कल्पवृक्षाचा जो काळ होता तो संपत आला होता आणि अन्नधान्य मिळेल असं झालं. लोक नाभीकडे आले. तेव्हा नाभी म्हणाले की ऋषभ आता तुमचा राजा असेल. आणि तेव्हा प्रथम राजेश्वर, प्रथम युगराजेश्वर, युगादी देव म्हणून त्यांना काय केलं गेलं, त्यांचा अभिषेक झाला. आपल्या मुलीला शिकवले. आपण म्हणतो मुलींना शिकवलं जात नाही, परंतु त्या काळी ऋषभदेव भगवानांनी आपली मुलगी ब्राह्मी तिला काय शिकवलं होतं, ब्राह्मी लिपी शिकवली. सुंदरीला गणितीचं ज्ञान दिलं होतं. भरतला 72 कलांमध्ये निपुण केलं आणि बाहुबलीला मानवी आणि पशु यांची लक्षणं कशी ओळखायची याचं ज्ञान दिलं. असे ऋषभदेव भगवान. ऋषभदेव भगवान म्हणाले आता तुम्हाला हे काम केलं पाहिजे. कृषी विकसित झाली पाहिजे, तुम्ही शेती केली पाहिजे, अन्नधान्य पिकवलं पाहिजे. आणि त्यानंतर मानव जातीला एक संस्कृती मिळाली. कामधंदा सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने मानवांचं जीवन सुरू झालं. ऋषभदेव भगवानांनी जेव्हा ऋषभदेव कौमार्य अवस्थेत असताना वैवाहिक जीवन त्यांचं खूप छान चाललं. एकदा इंद्राने त्यांची सभा भरवली होती. ईश्वरदेव सभेमध्ये अनेक नर्तकी आल्या होत्या. त्या नर्तकी खूप सुंदर नृत्य करत होत्या आणि त्या नृत्य करत असताना त्यामध्ये एक निरंजना नावाची एक नर्तकी होती. ती नृत्य करता करता स्वर्गवासी झाली. नृत्याच्या एवढ्या हालचाली झाल्या की ती काय झाली, स्वर्गवासी झाली. तिथेच तिने देह टाकला. तेव्हा ऋषभदेवांना, ऋषभ कुमाराला जाणीव झाली, अरे हे जीवन किती क्षणभंगूर आहे. हे जीवन कधी संपेल याचा भरोसा नाही. मी 63 लाख पूर्व वर्ष आता काय केलेलं आहे, माझं जीवन या संसारामध्ये व्यतीत केलेलं आहे. त्यानंतर त्यांना वैराग्य भाव ते बघताच उत्पन्न झाला. वैराग्य भाव उत्पन्न झाल्यानंतर त्यांनी आपल्या संपूर्ण राज्यातील सर्व वाटा 100 पुत्रांना वाटून दिला. बाहुबलीला, तक्षशिला, गांधार हे राज्य दिलं. अयोध्या हे भरतला दिलं. तुम्हाला माहिती आहे भरत हा चक्रवर्ती सम्राट झाला. चक्रवर्ती सम्राट झाला आणि त्यामुळे भारत भूमीचं नाव भारत असं केलं. तो भरत, त्याला अयोध्या ही नगरी दिली. आणि त्यानंतर त्यांनी स्वतः असा निश्चय केला, अयोध्येच्या बाहेर अशोक वृक्षाखाली सिद्धार्थ बागेमध्ये त्यांनी आपल्या केशांचं लोच करण्यास सुरुवात. जैन धर्मातील दीक्षा ही साधी सुधी दीक्षा नसते असे कसे होते. हाताने केसांचे लोच करावे लागतात, केस उपटावी लागतात, अनवाणी चालावं लागतं, दिलं ते खावं लागतं. रात्री भोजन त्याग असतो. 6:30 नंतर मुखामध्ये पाणी सुद्धा घेता येते. आणि त्याने निश्चय केला आपल्या 5 बटांमध्ये त्यांना लोट करायचं होतं, तर त्यांनी 4 बटा अशा उपटल्या. 1 बट फक्त त्यांची राहिली होती. तेव्हा इंद्र भगवान त्यांना म्हणाले, भगवान आमची एक प्रार्थना आहे, तुम्ही ही बट राहू द्या. तुमच्या सोन्यासारख्या शरीरावर ही 5 सारखी बट अत्यंत सुंदर चमकत. तेव्हा ऋषभदेवाने इंद्र भगवानांच्या शब्दांचा आदर केला. शब्दांचा आदर मोठ्यांनी सुद्धा लहानांचा करायचा. आपण नामदेव महाराजांनी काय सांगितलं, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल. तेव्हा त्यांनी तशीच बट अशी ठेवली. तुम्ही बघितलं असेल बाकीच्या सर्व तीर्थंकरांना एकही बट नाहीये,
परंतु आदिनाथला ऋषभदेव भगवानांना युगादिदेव प्रथम राजेश्वर असणाऱ्या ऋषभदेव भगवानांना एक पडलं. हे असून त्यांचं वैराग्यमय जीवन, दीक्षामय जीवन सुरू झालं. तपस्या चालू झाली. तपस्या म्हणजे निर्जन तपस्या. प्रत्येक त्या काळी कुणाला माहिती नव्हतं की साधूला सुपात्र दान देणं म्हणजे काय. लोकांना वाटायचं मी हिरे देतो, मी माणिक देतो, माझ्याकडे हे महात्मा पुरुष आलेले आहेत, मी त्यांना पाचू देतो, मी त्यांना मोती देतो, मी त्यांना माळा देतो. परंतु ऋषभदेवांची भूक त्यांनी मिटणार एक नाही, दोन नाही, 15 दिवस नाही, 1 महिने नाही. श्रोते, माझ्या प्रभूने 400 दिवस उपवास, परंतु त्यांना अन्नाचा कण मिळाला. इकडे हस्तिनापूर नगरीमध्ये विहार करत असताना प्रभू आले, ऋषभदेव भगवान आले. तिथे बाहुबलीचा पुत्र सोमप्रभ राजा राज्य करत होता आणि सोमप्रभ राजाचा पुत्र श्रेयांस कुमार, तो रात्री स्वप्न बघतो काय, अरे सोन्यासारखा चमकणारा मेरू पर्वत काळा होत चाललेला आहे आणि मी त्याला दुधाने अभिषेक करत आहे. आणि तेव्हा तो पर्वत परत काय आहे, उजळतोय. तेव्हा तो भानावर आला आणि त्याच क्षणी तेथे 108 कलश उसाच्या रसाने भरलेले, म्हणजे त्याला इच्छू रस असं म्हणतात, त्या इच्छू रसाने भरलेले कलश इथे आले. श्रेयांस कुमाराला सुपात्र दान काय असतं, साधूंना काय हवं असतं याचं जाती स्मरण झालं. तो भानावर आला आणि त्याने साधूंना विनंती केली की खरंच भगवान, हे तुम्ही ग्रहण करा. आणि आपल्या अंजलीबद्ध हाताने प्रभूने हात पुढे केले आणि तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. आणि म्हणूनच त्या दिवशी माझ्या प्रभूंचा पारणा त्या इक्षू रसाने झाला. तेव्हा देवा लयातून इंद्र भगवानांकडून एक देव दुदुंबी गुंजली, अहोदानम अहोदानम अहोदानम. म्हणजेच त्यांचा पारणा, त्यांचं अन्नग्रहण पूर्ण झालं. हे करत असताना ऋषभदेव भगवान तिथून विहार करत पुढे जात 1000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. 1000 वर्ष त्यांनी वेगवेगळे उपवास केले. आणि एकदा ते वटवृक्षाखाली बसले होते. वटवृक्षाखाली बसले असताना प्रभूंना त्या दिवशी 3 दिवसांचा उपवास होता निर्जल. आणि त्यावेळेस त्यांना वटवृक्षाखाली 1000 वर्षांच्या तपश्चर्येनंतर सर्वज्ञता म्हणजे केवळ ज्ञान प्राप्त झाले. हे केवळ ज्ञान म्हणजे काय, की तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते मला म्हणजे प्रभूंना काय होणार आहे. आपल्या घरामध्ये श्रोते हो, केवळ ज्ञानी एक व्यक्ती असते. कोण असते ओळखा, आपली आई. जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तिला ती समजते. जेव्हा माहिती असतं की तुम्ही त्रासामध्ये आहात तेव्हा तिला ते समजतं. तेव्हा श्रोते हो, नेहमी आपल्या आई वडिलांचा सन्मान करणं, नेहमी त्यांचा आदर करणं, नेहमी त्यांच्या शब्दांना मान देणं, हे आजच्या संस्कृतीला, आजच्या पिढीला, आजच्या जनरेशनला ही शिकवण देणं वारंवार ही काळाची गरज झाली. आणि खरंच प्रभूंना केवळ ज्ञान प्राप्त झाले. इकडे केवळ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्रभूंचं समोशरण रचलं गेलं. समोशरण म्हणजे काय असतं, की इंद्र भगवानांनी त्यांचं असं आसन लावलं की 4ही गतीतील लोक म्हणजे तिर्यंच गती, साप, वाघ,
वाईल्ड ॲनिमल्स, डोमॅस्टिक ॲनिमल्स, तुमचे मनुष्य जाती, देवगती याच्यातील सर्व लोक त्या एकाच ठिकाणी बसून प्रभूंची वाणी काय करत असतात? श्रवण करतात. असं समोशरण भरवलं. आणि हे समोशरण भरवल्यानंतर जेव्हा इकडे भरतला समजलं, त्यांचा मुलगा ऋषभदेवाचा, की इथे समोशरण भरलं गेलेलं आहे, त्यांनी मरुदेवी मातेला हत्तीवर बसून त्या समोशरणाच्या तिथे दर्शनाप्रित्यर्थ नेलं. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा मरुदेवी मातेने आपल्या मुलाचं हे वैभव बघितलं, आपल्या मुलाचा हा प्रसन्नदायी चेहरा बघितला, आपल्या मुलाची आध्यात्मिक प्रगती बघितली, तेव्हा तिचं मन अत्यंत हर्षित झालं. आणि हर्षित झाल्यानंतर तिला तिथेच केवळ ज्ञान प्राप्त झालं आणि ती मोक्षगतीला प्राप्त झाली. म्हणजे विचार करा, आपल्या मुलाचं हे वैभव बघून एका आईला केवळ ज्ञान प्राप्त होणे ही किती मोठी गोष्ट आहे. आपल्या मुलाची ही चाललेली प्रगती बघून कुठल्याही आई वडिलांना काय वाटत असते? कॉलर टाईट वाटत असते की. असं करत असताना इकडे प्रभूंचा विहार चालू होता. समोरचरण मधली वाणी झाली, प्रभूंचा विहार सुरू झाला. विहार सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी हजारो वर्ष तपश्चर्या केली. इकडे तुम्हाला माहिती आहे, जेव्हा दोघे सख्खे भाऊ एकमेकांना पाहतात पाण्यात, तेव्हा ही माणूस करतं पाणी पाळते. आणि असे सख्खे भाऊ, बाहुबली आणि भरत यांच्यामध्ये सुरू झाले युद्ध. आणि हे युद्ध सुरू झाल्यानंतर असे हे युद्ध टोकाला गेले, भरतला वाटले मी संपूर्ण अष्टपद जिंकले आहे आणि संपूर्ण अष्टपद जिंकल्यानंतर माझ्या राहिलेल्या 98 भावांनी माझ्या सेवेसाठी आलं पाहिजे. हा अहंपणा त्याच्या मनात आला. त्याने सेवेकरी मार्फत निरोप पाठवला. तेव्हा हे ऐकताच त्याच्या सर्व भावांना अगदी मनामध्ये हे ऐकताच की आपण त्याची सेवा करायची, हे ऐकताच वैराग्य भाव निर्माण झाला. त्या 98 जणांनी लगेचच ऋषभदेवांकडून दीक्षा प्राप्त केली. यानंतर भरत सुंदरीला घेऊन प्रभूंच्या दर्शनाखाती गेले. सुंदरीने आपल्या वडिलांचं ते तेजोमय रूप बघितलं. अहो, एक बाप म्हणजे काय असतं? बाप म्हणजे काय असतं की याला किती दिलं, त्याला किती दिलं, प्राणवायू कधी पाठवत नाही आपली दिलं, ढग देखील संपत जातात, थेंब थेंब जिरत, निखाराही राख होतो, तक्रार नाही करत. अहो, काळी जरी वाटलं तरी जखम असते आपोआप, कारण ज्याला रडता येत नाही ना त्याचंच नाव असतं बाप. आणि अशा आपल्या पिताचा तेजोमय चेहरा बघितला, वैराग्य भाव उत्पन्न झाला, मी काय करते संसारात. आणि तिने तिथे दीक्षा ग्रहण केली. इकडे बाहुबलीमध्ये आणि भरतमध्ये, बाहुबलीमध्ये आणि भरतमध्ये खूप युद्ध चालले. आणि हे युद्ध असे पेटले की बाहुबलीने आपली मुठी उचलली आणि भरताला हवेमध्ये उचलल्यानंतर असा वैराग्य भाव निर्माण झाला, अरे मी काय करतोय, मी माझ्या सख्या भावावर प्रहार करतोय. हे म्हणत असताना असा वैराग्य भाव उत्पन्न झाला. तिथे एकाच जागी तसेच ध्यान, आणि असे ध्यानमग्न झाले. तुम्ही बाहुबलीची मूर्ती जर बघितली असेल तर अशी ती मूर्ती आहे की ज्या मूर्तीवर, ज्यांच्या शरीरावर सूक्ष्म वेदी आहे, किडे आहेत, मकोडे आहेत, असे ते ध्यानमग्न झाले की 1 वर्ष निरंतर ते ध्यान. आणि त्यांच्या वरती लतिका चढल्या, सूक्ष्म लतिका चढल्या, किडे चढले, परंतु तरी त्यांना त्याची पर्वा. इकडे जेव्हा ऋषभदेवांना समजलं आता बाहुबलीचा जो पापाचा काळ होता तो संपलेला आहे. बघा बहीण काय असते, बहीण काय असते. ब्राह्मी आणि सुंदरी मार्फत त्याने बाहुबलीच्या कानामध्ये जाऊन सांगितलं की भैया, हाथी पर जो बेटे होते हैं उनको
कभी केवल ज्ञान प्राप्त नहीं होता है. आणि बाहुबलीच्या मनामध्ये होतं की माझ्या आधी माझ्या लहान 98 भावांनी दीक्षा घेतलेली आहे, म्हणजे मला त्यांचं काय पडावं लागेल, पाय पडावं. म्हणजे एक बहीणच असते, एक बहीणच असते की जी आपल्या भावाची कान उघडणी करते. एक बहीणच असते जी आपल्या भावाला योग्य मार्ग दाखवते. असं निस्वार्थी प्रेम असतो भाऊ बहिणीचं. आणि आजकाल लोक विसरत चालली येते, विसरत चाललाय. आणि त्यामुळे ह्या भाऊ बहिणींचं नातं कसं असतं हे सुद्धा ऋषभदेव भगवानांनी दाखवून दिलं की ब्राह्मी आणि सुंदरीने सांगितलं भाऊबलींना. तेव्हा भाऊबली ध्यानातून उठले, त्यांना आठवण आली मी काय करतोय, आणि तिथेच त्यांना केवळ ज्ञान प्राप्त. हे करत असताना प्रभूंना आता कळून चुकलं की आता माझा अंतिम क्षण जवळ आलेला आहे. आणि त्यानंतर प्रभू विहार करत करत 6 दिवसांचा निर्जल उपवास करत करत, आपण एक थेंब जरी पाणी पिलं नाही दिवसभरातून कसं होतं. अहो ते माझे प्रभू होते तरी 6 दिवस निर्जल उपवास करत अष्टबल पर्वत, शत्रुंजय पर्वत ज्याला पालिताना असं म्हणतात, तिथे ते गेले आणि तिथे ध्यान मग्न होऊन तिथे सिद्ध बुद्ध आणि मोक्ष प्राप्त. असे हे ऋषभदेव भगवान. श्रोते हो, एखाद्याचं जीवन चरित्र अभ्यासावं, परंतु फक्त ते अभ्यासू नये, परंतु त्यासाठी लागते ती कार्यमग्नता. त्यासाठी लागते तो म्हणजे स्वतःचा असणारा आत्मविश्वास. त्यासाठी लागतो तो म्हणजे स्वतःकडे असणारी जिद्द. आणि हे ऋषभदेव भगवानांनी दाखवून दिले की जेव्हा तुम्ही स्वतःच्या बरोबर दुसऱ्यांचा विचार करता, त्याच्या आपल्या वाणीने दुसऱ्यांना किती दुखवलंय त्याचा आपण एकदा तरी विचार करतो नाही करत. तर मला वाटतं खरंच आज जे ऋषभदेवांचं जे चरित्र आपण बघितलं ते खऱ्या अर्थाने सार्थक होईल. ऋषभदेव भगवान यांच्या बरोबर 84,000 श्रवण होते. त्यांच्यामध्ये ऋषभदेव भगवान प्रमुख होते. 3 लाख साधवी होत्या, त्यांच्यामध्ये ब्राह्मी सुंदरी प्रमुख होत्या. 5,04,020 श्रमणी होत्या आणि 3,520 श्रावक होते. त्यामध्ये श्रेयांस राजा प्रमुख. असं हे ऋषभदेव भगवानांचं चरित्र. या हृदयीचे भाव तुमच्या हृदयी अर्पित करण्यामध्ये काही चूक झाली असेल, श्लोकांमध्ये बोलताना वाचा उच्चारताना काही इकडे तिकडे झालं असेल, ती मी पंचपरमेष्ठी भगवान सद्गुरुनाथ गणपती बाप्पा यांच्या चरणी आणि तुमच्या श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि माफी मागते. हे चिदान देगा देवा तुझा खरंच या वयामध्ये तुम्ही प्रत्येकाचा आनंद घ्यायचाय की खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या तुमच्या स्वतःसाठी वाजवा. हा आनंद त्याचा अनुवाद केलेला आहे. या ना मॅडम तुम्ही. या मांडूकर मॅडम या. खूप खूप धन्यवाद.
नावाचा विघ्नांची